परमकुडी येथील मानपत्रास उत्तर. रामनाथ सोडल्यावर परमकुडी हे पहिलं मुक्कामाचं ठिकाण होतं आणि तिथे मोठ्या प्रमाणावर स्वागत समारंभ झाला. त्यावेळी पुढील मानपत्र अर्पण केलं गेलं. श्रीमत विवेकानंद स्वामी. पाश्चात्य जगतात 4 वर्षपर्यंत यशस्वी रीतीने अध्यात्माचा प्रचार केल्यानंतर आपण आज या ठिकाणी आला आहात. आम्ही परमकुडीचे नागरिक आज आपलं अंतःकरणपूर्वक स्वागत करीत आहोत. परहित बुद्धीने प्रेरित होऊन आपण शिकागो येथील सर्वधर्म परिषदेस उपस्थित राहिलात आणि तिथे जमलेल्या जगातील धर्मप्रतिनिधींसमोर आपल्या या प्राचीन भूमीतील पवित्र पण अज्ञात असे मूल्यवान सिद्धांत मांडलेत. याबद्दल सर्व देशबांधवांबरोबर आम्हालाही आनंद होत आहे आणि गर्व वाटत आहे. वैदिक वाङ्मयात अंतर्भूत असलेल्या पवित्र सत्यांचे विशाल दृष्टिकोनातनं विवेचन करून आपण पाश्चिमात्य देशातील विचारवंतांच्या मनात आपल्या प्राचीन धर्मासंबंधी वसत असलेले गैरसमज दूर केलेत आणि आपला हा धर्म सार्वजनीन स्वरूपाचा असून सर्व काळातील सर्व प्रकारच्या बौद्धिक स्तरावरील लोकांना उपयुक्त होण्याची त्यात क्षमता आहे याची पाश्चात्य विद्वानांना खात्री पटवून दिलीत. आपल्या पाश्चात्य शिष्यांची इथली उपस्थिती आम्हाला प्रत्यक्षपणे दाखवित आहे की आपली धार्मिक शिकवण त्यांना केवळ तात्विक दृष्टीने समजली असं नसून ती प्रत्यक्षातही फलद्रूप झालेली आहे. आपल्या भव्य आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव दिसून येत आहे तो आम्हाला आमच्या प्राचीन आणि पवित्र ऋषीवर्यांची आठवण करून देतो, ज्यांनी तपस्येनी आणि आत्मसंयमानी आत्मसाक्षात्कार करून घेतला आणि म्हणून जे मानव जातीचे खरे मार्गदर्शक आणि गुरु बनले त्या ऋषीवर्यांचे तो आम्हाला स्मरण करून देतो. शेवटी आम्ही त्या दयाघन प्रभूची अत्यंत मनोभावे प्रार्थना करतो की आपणास उदंड आयुष्य लाभो आणि अखिल मानव जातीला अध्यात्मपरायण बनवून जगाचं कल्याण करण्याचं आपलं हे कार्य निरंतर चालू राहो. आपले अत्यंत विनीत, आपले अत्यंत आज्ञाधारक आणि एकनिष्ठ शिष्य आणि सेवक. स्वामी विवेकानंदांनी ह्या मानपत्राला पुढील प्रमाणे उत्तर दिलं. आपण एवढ्या अगत्याने आणि प्रेमाने माझं स्वागत केलं की कोणत्या शब्दांनी मी आपले आभार मानावेत हे मला कळत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की माझं देशप्रेम आणि विशेषतः देशबांधवांबद्दलचं माझं प्रेम नेहमी समानच राहील. मग ते माझं अगत्यपूर्वक स्वागत करोत किंवा माझा धिक्कार करून मला देशातून बाहेर काढून लावोत. कारण गीतेत श्रीकृष्णांनीच म्हटलं आहे की आपण कर्मासाठीच कर्म आणि प्रेमासाठीच प्रेम केलं पाहिजे. पाश्चात्य जगतात माझ्याकडून जे काही कार्य झालं ते अल्पसच होतं. माझ्याकडून तिकडे जे कार्य झालं त्याहीपेक्षा शतपटींनी अधिक कार्य आज इथे उपस्थित असलेला कोणीही करू शकला असता. मी तर त्या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतोय की जेव्हा महान आध्यात्मिक बलसंपन्न व्यक्ती जागृत होऊन भारतातून जगाच्या कानाकोपऱ्यात जावया सिद्ध होतील आणि भारताच्या अरण्यातून विकास पावलेली आणि भारतभूमीचीच संपत्ती असलेली आध्यात्मिकता आणि त्याग यांचा सर्वत्र प्रचार करतील. इतिहासामध्ये असे काही कालखंड येतात की जेव्हा सबंध देशाला जगाविषयी एक प्रकारचा उबग वाटतो. त्यावेळी त्यांना असं दिसतं की आपल्या सर्व योजना निष्फळ होत आहेत. जुन्या पद्धती आणि संस्था कोलमडून पडतायत, आशा धुळीला मिळतायत आणि प्रत्येक गोष्ट विस्कळीत होते आहे. या जगात समाजाच्या उभारणीचे 2 प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. त्यापैकी एक धर्मावर आधारलेला होता तर दुसरा सामाजिक गरजांवर आधारलेला होता. आध्यात्मिकता हा एकाचा आधार होता तर दुसरा जडवादावर आधारलेला होता. अतिंद्रियवाद हा एकाचा आधार होता तर वास्तववाद हा दुसऱ्याचा आधार होता. एकाची दृष्टी जडजगताच्या क्षितिजा पलीकडे गेलेली असून ऐहिकाहून भिन्न आणि स्वतंत्र असं आध्यात्मिक जीवन जगण्याचं धैर्य त्याच्यात आहे, तर दुसरा ऐहिक गोष्टींवरच जीवन आधारण्यात संतुष्ट असतो आणि या गोष्टीवरच जीवन दृढपणे उभारता येईल अशी आशा तो बाळगत असतो. आश्चर्याची गोष्ट ही की कधी अध्यात्मवाद प्रबळ होत असतो तर कधी जडवाद प्रबळ असतो. लाटांच्या गतीप्रमाणे हे दोन्ही एकामागून एक येत असतात
एका देशातच एकदा अध्यात्मवादाची लाट येते तर एकदा जडवादाची लाट येते. एखाद्या काळात जडवादी विचारांचा पूर्ण प्रकर्ष आढळतो आणि ऐहिक अभ्युदय घडवून आणणारी प्रत्येक गोष्ट आणि अधिक सुख आणि अधिक समृद्धी देणारं शिक्षण हीच आदरणीय समजली जातात. आणि नंतर ऱ्हासाला आणि अवनतीला सुरुवात होते. समृद्धीबरोबरच माणसाच्या ठायी स्वभावतःच असलेली सर्व प्रकारची मत्सर बुद्धी आणि द्वेषबुद्धी अत्यंत प्रबळ होते. स्पर्धा आणि निर्दय क्रौर्य हेच त्या काळाचं ब्रीद होऊन बसतं. या संबंधात एक नित्याची अशी इंग्रजी म्हण देणं योग्य होईल. प्रत्येक माणूस स्वतःपुरताच विचार करतो आणि जो बिचारा मागे राहतो तो सैतानाच्या हातात पडतो. हीच म्हण ह्या काळात खरी ठरत असते. असा काही काळ लोटल्यानंतर लोकांना वाटू लागतं की जीवनाची सर्व घडीच कुचकामाची झाली आहे आणि आध्यात्मिकता मदतीस न आली आणि या बुडणाऱ्या जगाला तिनं मदतीचा हात दिला नाही तर या जगाचा नाश अटळ आहे. नंतर जगाला नवी आशा वाटू लागते आणि नवनिर्मितीसाठी नवा आधार दिसू लागतो. त्यावेळी पुन्हा आध्यात्मिकतेची लाट उसळते आणि कालांतराने ती पुन्हा उसळते. आध्यात्मिकतेच्या आविर्भावाबरोबरच असा एक वर्ग अपरिहार्यपणे निर्माण होतो की जो जगातील विशेष शक्तींवर आपल्या एकट्याचाच अधिकार सांगतो. ह्याची तात्कालिक प्रतिक्रिया म्हणजे जडवाद पुन्हा सुरू होतो. त्यामुळे कितीतरी विशेष अधिकारांचे दावे पुढे मांडले जाऊ लागतात. कालांतरानं सर्व प्रकारच्या आध्यात्मिक शक्तीच नव्हत तर सर्व प्रकारच्या भौतिक शक्ती आणि अधिकार काही मुठभर लोकांच्या हातीच केंद्रित होतात आणि हे मुठभर लोक बहुजन समाजाच्या मानेवर बसून त्यांच्यावर सत्ता चालवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी समाजाला स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच उपाय शोधावा लागतो आणि त्यावेळी जडवाद त्यांच्या मदतीला धावतो. आपल्या भारताकडे, या मातृभूमीकडे तुम्ही पाहाल तर सध्या इथे हीच गोष्ट चालू आहे असं तुम्हाला दिसेल. वेदांताचा प्रचार करण्यासाठी युरोपला गेलेल्या एका व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी तुम्ही इथे जमलेला आहात, ही गोष्टच युरोपातील जडवादानं माझं काम सोपं केलं नसतं तर अशक्य झाली असती. जडवादानं भारताचं एक प्रकारे हितच केलं आहे, कारण त्यामुळे जीवनाचा मार्ग प्रत्येकास मोकळा झाला. जाती विशिष्ट अधिकारांचा लोप झाला. मुठभर लोकांच्या हातात जी गुप्त आणि अमूल्य अशी आध्यात्मिक तत्वरूपी रत्न पडून राहिली होती आणि ज्यांचा उपयोग ते विसरून गेले होते, त्या तत्वांसंबंधी सर्वसामान्य लोक विचार करू लागले आणि त्याची चर्चा करू लागले. या रत्नांपैकी अर्धी रत्न चोरीला गेली किंवा नष्ट झाली आणि उरलेली अर्धी रत्न अशा लोकांच्या हाती आहेत की जे गव्हाणातील कुत्र्याप्रमाणे ती स्वतःही उपयोगात आणत नाहीत आणि इतरांना सुद्धा त्यांचा उपयोग करू देत नाहीत. दुसरं असं की भारतात ज्या राजकीय पद्धतींकरता आपण झगडत आहोत त्या युरोपात कित्येक शतकांपासून आहेत. अनेक वर्ष त्यांचा उपयोग झालेला असून त्यात काहीतरी उणीव आहे असं आढळून आलं आहे. शासन संस्थेशी संबंधित असलेल्या संस्था, पद्धती आणि इतर सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक निरुपयोगी म्हणून धिक्कारल्या जात आहेत आणि त्यामुळे युरोप अस्वस्थ झाला आहे. काय करावं हे त्याला कळेनासं झालं आहे. भौतिक ऐश्वर्याचा आणि संपत्तीचा जुलूम त्याला असह्य झाला आहे. देशातील सत्ता आणि संपत्ती मुठभर लोकांच्या हाती आहे आणि स्वतः काम न करता ते लाखो माणसांकडून श्रम करून घेत आहेत. ह्या सत्तेच्या जोरावर साऱ्या जगात ते रक्ताचे पाट व्हायला लावू शकतात. धर्म आणि अन्य सर्व काही त्यांच्या टाचेखाली आहे. ते सर्व सत्ताधारी शासनकर्ते होऊन बसले आहेत. शायलॉकच्या वृत्तीचे मुठभर लोक पाश्चात्य जगतावर शासन करत आहेत. घटनात्मक शासन स्वातंत्र्य, स्वायत्तता आणि लोकसभा ह्या ज्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही ऐकत असता त्या म्हणजे पोकळ गप्पा आहेत. पाश्चात्य जगत या निर्दय सावकारशाहीच्या जोखडाखाली पिचत आहे तर पौर्वात्य जग पुरोहितगिरीच्या तापानं त्रस्त झालेला आहे. या दोहोंनी परस्परांना नियंत्रित केलं पाहिजे. त्यांच्यापैकी केवळ एकाच्याच द्वारे जगाचं हित होईल असं समजू नका. निष्पक्षपाती ईश्वराच्या या सृष्टीमध्ये त्या ईश्वरानं प्रत्येक अणुरेणू समान केला आहे.
अत्यंत वाईट आणि आसुरी वृत्तीच्या मनुष्यात असे काही सद्गुण असतात की ते महान संतातही आढळत नाहीत. अगदी क्षुद्र किड्यातही अशा काही गोष्टी आढळतील की ज्या श्रेष्ठ मनुष्यातही नसतील. बिचारा मजूर, त्याच्या जीवनात कमी सुख असतील. तुमच्या इतकी बुद्धी त्याला नसेल. त्याला वेदांत, तत्वज्ञान काही कळत नसेल, पण त्याच्या शरीराशी तुमच्या शरीराची तुलना करा. तुम्हाला आढळेल की त्याच्या शरीराला तुमच्या इतकं दुःख जाणवत नाही. त्याच्या शरीरावर भयंकर जखमा झाल्या तर त्या तुमच्या जखमांपेक्षा अधिक लवकर भरून येतात. त्याचं जीवन इंद्रियाधीन असतं आणि इंद्रियातूनच तो सुखाचा उपभोग घेतो. त्याचं जीवनही समतोल असतं. इंद्रियांच्या, बुद्धीच्या किंवा अध्यात्माच्या पातळीवर ईश्वरानं निपक्षपातीपणानं सर्वांना एकूण समान सुख दिलं आहे. म्हणून या जगाचे उद्धारकर्ते आपणच आहोत असं समजू नये. आपण जगाला पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकवू शकतो. त्याचप्रमाणे जगापासूनही आपण पुष्कळ गोष्टी शिकू शकतो. ज्या गोष्टींची जगाला आस लागलेली आहे त्याच गोष्टी आपण त्याला शिकवू शकतो. जर पाश्चात्य सभ्यतेला आध्यात्मिकतेचा आधार मिळाला नाही तर ती आगामी 50 वर्षात संपूर्णपणे कोलमडून पडेल. तलवारीच्या बळावर मानवजातीवर राज्य करण्याचा प्रयत्न हा व्यर्थ आणि अगदी निरुपयोगी ठरेल. तुम्हाला हे आढळेल की केवळ शक्तींच्या जोरावर राज्य करण्याच्या कल्पना ज्या स्थानांमधून उद्भवतात ती स्थानच प्रथम पतनाला बळी पडतात, पूर्ण अधपतित होतात आणि नष्ट होऊन जातात. जडवादी शक्तींचं केंद्रस्थान बनलेला युरोप जर आपली आजची भूमिका बदलून अध्यात्माला स्वतःच्या जीवनाचा आधार बनवणार नाही तर 50 वर्षांच्या आत तो धुळीला मिळेल आणि उपनिषदात सांगितलेला धर्मच युरोपला वाचवू शकेल. आपल्या देशातील निरनिराळे पंथ, दर्शने आणि शास्त्र यांच्यात मतभेद असूनही त्या सर्वांना मान्य असलेलं एक तत्व आहे, ते म्हणजे मानवी आत्म्यावरचा विश्वास. आणि हेच तत्व जगातील सर्व विचार प्रवाहांची गती बदलू शकेल. हिंदू, जैन, बौद्ध यांच्यात नव्हे, भारतात सर्वच ठिकाणी आत्मा हा सर्व शक्तीचं अधिष्ठान आहे अशी श्रद्धा आहे. आणि तुम्हाला हे चांगलं ठाऊक आहे की येथील कोणताही दार्शनिक संप्रदाय असं सांगत नाही की सामर्थ्य, शुचिता आणि पूर्णता ही बाहेरून कुठून तरी प्राप्त होतात, तर ते सर्व असंच सांगतात की हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हा तुमचा स्वभाव धर्म आहे. अशुचिता हे तुमच्या खऱ्या स्वरूपाला झाकून टाकणारं केवळ आवरण आहे. पण तुमचं खरं स्वरूप, जो आत्मा, तो मूळचाच पूर्ण आहे, शक्तिमान आहे. आत्मसंयमासाठी तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तुम्ही आधीचेच संयमी आहात. याची तुम्हाला जाणीव आहे किंवा नाही यामुळेच फरक पडतो. आणि म्हणून अविद्या हीच सर्व अनिष्टांचं मूळ आहे. ईश्वर आणि मानव, संत आणि पापी यांच्यात ज्या एकाच गोष्टीमुळे फरक पडतो ती म्हणजे अज्ञान हीच होय. सर्वश्रेष्ठ मानव आणि तुमच्या पायाशी सरपटणारा किडा यांच्यात कशामुळे फरक आहे? अज्ञानामुळे. सर्व भेद या अज्ञानामुळेच होत असतो, कारण त्या छोट्याशा सरपटणाऱ्या किड्यातही अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत पवित्रता ही वसत आहेत. अनंत भगवान वसत आहेत. ते सध्या अव्यक्त आहेत. आपल्याला त्यांना व्यक्त करावं लागेल. जगाला शिकवलं पाहिजे असं हे महान सत्य भारताजवळ आहे. ते अन्यत्र कुठेही नाही. हे सत्य म्हणजेच आध्यात्मिकता होय, आत्म्यासंबंधीचं शास्त्र होय. मनुष्याला कार्य करण्याची प्रेरणा कशामुळे मिळते? सामर्थ्यापासून. सामर्थ्य हे पुण्य आहे आणि दौर्बल्य हे पाप आहे. एखाद्या बॉम्ब गोळ्याप्रमाणे अज्ञान राशींवर आदळणारा उपनिषदात जर कोणता एक शब्द असेल तर तो म्हणजे अभी, निर्भयता. आणि जगाला एकच धर्म शिकवण्यासारखा आहे, तो म्हणजे निर्भयता. ऐहिक आणि आध्यात्मिक या दोन क्षेत्रांमध्ये भय हेच अधपतनाचं आणि पापाचं कारण आहे. भयच दुःखांना आमंत्रण देतं, भयामुळेच मृत्यू येतो आणि भयच पापाची वाढ करतं.
आणि भय कशामधून निर्माण होतं? आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानातूनच. आपल्यापैकी प्रत्येक जण राजाधिराज ईश्वराचा वारस आहे. प्रत्यक्ष ईश्वराचे आपण अंश आहोत. फार काय, अद्वैत वेदांतानुसार आपण साक्षात ईश्वरच आहोत. फक्त स्वतःला क्षुद्र मानव मानून आपण आपलं स्वरूपच विसरून गेलेलो आहोत. ते स्वरूप आपण विसरल्यामुळे मी तुझ्याहूनही चांगला आहे किंवा तू माझ्याहून चांगला आहेस असा भेद आपण करत असतो. हा एकत्वाचा सिद्धांत हाच भारताजवळचा जगाला देण्यासाठीचा महान संदेश आहे. आणि लक्षात ठेवा की तो समजला म्हणजे सगळं जग तुम्हाला निराळच दिसू लागेल. कारण पूर्वी पाहत होता त्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने तुम्ही मग सगळ्या गोष्टींकडे पाहू लागाल. आणि मग जग ही एक समरभूमी असून इथे एक जीव दुसऱ्यांशी कलह करण्याकरता जन्माला आला आहे आणि त्यात सबल यशस्वी होणार असून दुर्बल नष्ट होणार आहेत ही कल्पनाच लयाला जाईल. हे जग एक क्रीडांगण असून इथे ईश्वर लहान मुलाप्रमाणे खेळतो आहे. आपण त्याचे सवंगडी आहोत, त्याचे सहकारी आहोत असं मग आपल्याला वाटू लागेल. ही तर क्रीडाच आहे. मग ती कितीही भयानक किंवा बिभत्स भासो, या क्रीडेकडे पाहण्याची आपली दृष्टी चुकीची आहे. आत्म्याचं स्वरूप कळालं की अत्यंत दुर्बलाला सुद्धा आशा वाटू लागते. अत्यंत पतित आणि पापी व्यक्तीला सुद्धा आशा वाटू लागते. तुमचं शास्त्र एवढंच सांगतं की निराश होऊ नका. तुम्ही कोणतंही कर्म केलं तरी तुमचं स्वरूप तेच राहतं. ते काही तुम्ही बदलू शकत नाही. प्रकृती ही काही प्रकृतीला नष्ट करू शकत नाही. तुमची प्रकृती, तुमचं स्वरूप शुद्ध आहे. ते लाखो युग दडलेलं का असेना, अखेर ते विजयी होऊन प्रकट होणारच. आणि म्हणून अद्वैत हे प्रत्येकाला आशावादी बनवतं. ते कोणालाही निराश बनवत नाही. अद्वैत हे भयानं धर्माचरण करायला शिकवत नाही. तुमच्या हातून चूक होताच तुमचा घात करायला टपलेल्या सैतानाची ते शिकवण देत नाही. असल्या सैतानाशी त्याला काहीही कर्तव्य नाही. ते असं म्हणतं की तुमचं दैव तुमच्या हातीच आहे. तुमच्याच कर्मानं तुमच्यासाठी हे शरीर घडवलेलं आहे, दुसऱ्या कोणी नाही. सर्वव्यापी परमेश्वर तुमच्या अज्ञानामुळेच तुमच्या पक्षी दडलेला आहे आणि याची सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुमच्या संमतीशिवाय तुम्हाला या जगात आणण्यात आलं आहे आणि या भयंकर ठिकाणी ठेवण्यात आलं आहे असं समजू नका. तर तुम्ही जाणून असा की तुम्हीच हळूहळू आपलं शरीर घडवलेलं आहे आणि आताही या क्षणी तुम्ही ते घडवत आहात. तुम्हीच स्वतः खाता. तुमच्याकरता दुसरं कोणीही खात नसतं. तुम्ही जे खातात ते तुम्हीच पचवता. हे कार्य तुमच्यासाठी दुसरं कोणी करत नाही. रक्त, मांस आणि शरीर ही अन्नापासून तुम्हीच तयार करता, दुसरं कोणीही नाही. सर्व काळी तुम्ही असंच केलेलं आहे. साखळीतील एक दुवा अनंत साखळीचं स्वरूप स्पष्ट करत असतो. तुम्ही आपलं शरीर घडवता हे एखाद्या क्षणी जरी खरं असेल तर होऊन गेलेल्या प्रत्येक क्षणी आणि भावी काळातील प्रत्येक क्षणी सुद्धा ते खरंच असणार. आणि सर्व बऱ्या वाईटाची जबाबदारी तुमच्यावरच आहे. हीच मोठी आशादायक गोष्ट आहे. जे मी करू शकलो ते मी नष्टही करू शकेन आणि त्याचबरोबर आपला धर्म ईश्वराची कृपाही मान्य करतो. ती तर नेहमी असतेच. बऱ्या वाईटाच्या, पापपुण्याच्या या वेगवती नदीच्या पलीकडे तीरावर ईश्वर उभा आहेच. तो बंधनातीत आणि परम कृपाळू असून आपल्याला पैलतीरी जाण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तो सदैव सिद्ध आहे. कारण त्याच्या कृपेला काही सीमा नाही आणि निर्मळ हृदय असलेल्या व्यक्तीला ती नेहमीच लाभत असते. समाजासाठी नव्यानं घडी बसवण्यासाठी एका अर्थानं भारतातील आध्यात्मिकतेचा आधार घ्यावा लागेल. मला अधिक वेळ असता तर पाश्चात्य जगताला अद्वैताच्या काही निष्कर्षांपासून अजूनही शिकण्यासारखं आहे हे मी तुम्हाला दाखवू शकलो असतो. कारण भौतिक शास्त्रांच्या या युगामध्ये सगुण ईश्वराची कल्पना फारशी पटणारी आणि श्रद्धेय राहिलेली नाही. पण अजूनही एखादा मनुष्य जर प्राथमिक किंवा अविकसित धर्म मानत असला आणि त्याला मंदिरं आणि मूर्ती हव्या असल्या तर आपल्या धर्मात त्याला त्या हव्या तितक्या मिळतील. त्याला प्रेम करण्यासाठी जर सगुण ईश्वर हवा असेल तर इथं त्याला सगुण ईश्वरासंबंधीच्या एवढ्या उदात्त कल्पना आढळतील की जगात तशा अन्यत्र कुठेही
त्याला आढळणार नाहीत. आणि मनुष्याला बुद्धिवादी होऊन आपल्या बुद्धीचं समाधान करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी त्याला निर्गुण ब्रह्माविषयीच्या अत्यंत तर्कसंगत अशा कल्पनाही आढळतील.